स्टार्ट अश्विनी. प्रार्थना म्हणते. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. हरिः ओम्. हरिओम. आपण गेल्या वेळेला 36 आणि 37 दोन श्लोक पूर्ण केले होते, त्यामुळे ते वाचूयात आपण. 36. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापैश्चरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अर्जुन म्हणाला, मनुष्य करीतो पाप कोणाच्या प्रेरणेमुळे, आपुली नसता इच्छा वेठी सधरिला जसा. इथे आपण बघितलं होतं की कर्मयोगाची सगळी पार्श्वभूमी सांगितल्यानंतर आता अर्जुनाला पुन्हा प्रश्न पडलाय की असं सगळं कळलेलं असून सुद्धा माणसं चुकीची वागतात, बोलतात. ते का बरं बोलतात? तर आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं की नेहमीच आपल्याला कळलेलं असतं, पण कळणं आणि वळणं याच्यामध्ये जे अंतर असतं, ते अंतर भरून कसं काढायचं, ही समस्या आपल्यापैकी बहुतेक जणांना त्रास देत असते. म्हणजे आपली ध्येय खूप उदात्त असतात, खूप आपल्याला चांगलं वागायचं असतं, खूप काही काही करायचं असतं, पण आपल्यामधलेच कुठलं तरी एक अशी गोष्ट असते, पशुवृत्ती रूपी सैतान असे शब्द आपण वापरले होते, की जे आपल्याला कायम तिकडून खेचतात, आपले पाय ओढतात आणि आपल्याला चुकीच्या दिशेने वळवतात. तर हे कारण काय आहे जे आपल्याला बळजबरी, आणि हे अनिच्छन्नपी म्हणजे आपली इच्छा नसताना हे सारखंच कसं घडतं, असा प्रश्न अर्जुनाला पडलेला आहे. आणि इथे पाप शब्द वापरला ते आपण बघितलं होतं की पाप म्हणजे अगदी मोठी हिंसा, मोठं पाप असं नाही, पण ज्ञानापासून तुम्हाला दूर नेणारं असं जे वागणं असतं. मग ते तुमचं प्राप्त कर्तव्य कर्म न करणं, अनितीने वागणं, किंवा दंभ, मोठेपणा मिरवण्याचा प्रयत्न करणं, अशा प्रकारचे त्याच्यामध्ये गोष्टी असतात. हे आपण 36व्यात बघितलं होतं. आता 37वा बघूया. वाच. श्री भगवानुवाच काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम्. श्री भगवान म्हणाले, काम हा आणि हा क्रोध घडिला जो रजोगुणे, मोठा खादाड पापिष्ठ तो वैरी जाण तू इथे. आता इथे कर्म आपण कामाचं बघितलं. काम म्हणजे वेगवेगळ्या रूपात कसा दिसतो आपल्याला, की हे मला मिळावं, ते मला मिळावं असं जे वाटणं असतं, ते माझी हुकूमत चालावी, किंवा विनाशशील जड पदार्थांपासून जे सुख मिळतं ते सुख मिळवण्याची इच्छा, ही विविध कामांची रूपं बघितली. आणि कामाचंच क्रोधामध्ये कसं परिवर्तन होतं, पण इथे काम आणि क्रोध असा दोघांचा उल्लेख आहे, पण तरीही द्विवचन मात्र वापरलेलं नाही. त्यामुळे जेव्हा काम पूर्ण होत नाही, म्हणजे इच्छा पूर्ण होत नाही, तेव्हा कामच क्रोधामध्ये परिवर्तित होतो. आणि हे दोन्ही रजोगुणातनं उद्भवलेले आहेत. म्हणजे काम हा आणि पुढे उत्पन्न होणारा किंवा रूपांतरित होणारा क्रोध, म्हणजे हे रजोगुणातनं निर्माण होतात आणि त्याच्यातून रजोगुणच प्रकट केला जातो. अशी आपण एक त्याच्यामधली गंमत बघितली होती. रजोगुणातनं उत्पन्न, रजोगुण काय करतो, तर तो मला तो कर्म करण्याला प्रवृत्त करतो. त्याचं ते लक्षण असतं की कर्म करण्याला प्रवृत्त करणं, कर्माला प्रेरणा देणं. आणि जेव्हा आपल्याला कामना होते तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी आपण काहीतरी कर्म करायला जातो. मग रजोगुणी प्रवृत्ती कुठल्या असतात? छानछोकीपणाने राहणे, दुसऱ्याच्या पेक्षा चढाओढ करून त्याच्यापेक्षा आपण कसे वरचढ आहोत हे दाखवणं. या जेव्हा प्रवृत्ती एका मर्यादेपर्यंत ठीक असतात, जेव्हा त्या मर्यादे पलीकडे जातात, तेव्हा मग त्या तुम्हाला मनामध्ये विक्षेप निर्माण करतात, अशांती निर्माण करतात. तर हे सगळं कशामुळे होतं, तर ते शबल रजोगुणामुळे होतं. आणि तेव्हा आपण बघितलं होतं शुद्ध आणि अशुद्ध अशा दोन्ही प्रकारामध्ये सर्व त्रिगुण हे 2 प्रकारांमध्ये असतात. त्यातला शुद्ध भाग जो असतो
तो आपल्याला आवश्यक असतो जीवनासाठी, आणि अशुद्ध भाग जो असतो तो आपल्याला त्रासदायक असतो. तसंच अशुद्ध रजोगुण जो आहे तो अशांती निर्माण करतो. म्हणजे अशांती निर्माण करणाऱ्या क्रिया घडण्यासाठी आपल्याला मजबूर करतो. म्हणून स्पर्धा किंवा दुसऱ्याला त्रास होईल असं वागणं, दुसऱ्याला त्रास देण्याच्या हेतूने केलेली कर्म, ही सगळी त्या अशुद्ध रजोगुण आपल्याकडनं घडवून आणतो. आणि चांगला रजोगुण तो शुद्ध स्वरूपातला असतो, तो काय करतो? पूजा, जप, व्रत, म्हणजे आपली उपासनेची कर्म असतील, परोपकाराची कर्म असतील, दुसऱ्याला सुख देण्याची कर्म असतील, ती सगळी त्या रजोगुणाच्या मुळे आपल्याला करता येतात. आणखी या रजोगुणाचं 2 विशेषणांनी हे केलेलं आहे वर्णन. महाशनः आणि महापाप्मा. खूप खादाड आहे, तो कशानेही तृप्त होत नाही. त्याच्याविषयी आपण आता पुढच्या श्लोकामध्ये पण बोलणार आहोत, त्यामुळे आता त्याच्याविषयी मी जास्त बोलत नाही. आणि महापाप्मा, त्याची भूक भागत नसल्यामुळे जर न्यायाने नाही मिळालं तर अन्यायाने सुद्धा करायला तो मागे पुढे पाहत नाही, आणि ना त्याला भीती वाटते ना लाज, कुठल्याच गोष्टीला तो बधत नाही. आणि मग ह्या अशा प्रकारच्या कामाला जर नियंत्रित केलं नाही तर सात्विक वृत्तींचा ऱ्हास होतो. म्हणजे ज्ञान, वैराग्य, भक्ती ह्याच्यावरती दुष्परिणाम होतात, ते सगळं कमी व्हायला लागतं. किंवा शमदमादी षट साधन संपत्ती आपली कमी व्हायला लागते, सद्गुणांचा नाश होतो. आणि सगळ्यात धोकादायक, त्याच्याविषयी पुढचा श्लोक बोलणार आहे, की तो आपल्या विवेकाला झाकून टाकतो. कारण जोपर्यंत आपली सदसद विवेक बुद्धी शाबूत असते तोपर्यंत आपण, आणि बुद्धीचा मनावरती नियंत्रण असतं, तोपर्यंत आपण सगळे निर्णय घेतो ते योग्य घेतो. पण एकदा का तो विवेक झाकला गेला की मग बुद्धी सुद्धा योग्य निर्णय घ्यायला समर्थ नसते. आणि म्हणून हे सगळं करणारा, विवेकाला झाकणारा, म्हणून ह्याला शत्रू समज असं म्हणताय. आता इथून आपण 36 आणि 37 या दोन्हीची रिव्हिजन केली. आता आज आपण 38वा श्लोक वाचूया. नीट बघूया. धूमेनाव्रियते वह्निर्यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्. धुराने झाकिला अग्नी, धुळीने आरसा जसा, वारेने वेष्टिला गर्भ, कामाने ज्ञान हे तसे. आता हा कामरूपी जो शत्रू आहे तो कसा शत्रू आहे आणि तो आपल्या विवेकाला कसं झाकून टाकतो, हे आता भगवंत 3 उदाहरणं देऊन आपल्याला सांगतात. तर या श्लोकामध्ये जर बघितलं आपण नीट, तर काम हा शब्दच कुठे नाहीये बरं का. शेवटचा चरण बघा, तेनेदम आवृतम. 1 मिनिट, आपण आधी अन्वय बघितला ना, तो बघूयात. अन्वय आणि पदच्छेद पण करायचा राहिला. धूमेन आव्रियते वह्निः यथा आदर्शः मलेन च यथा उल्बेन आवृतः गर्भः तथा तेन इदम आवृतम. पदच्छेद झाला. आता अन्वय अर्थ बघू. यथा धूमेन वह्निः, जसा धुराने अग्नी, च आणि मलेन आदर्शः आव्रियते, आणि धुळीने आरसा आच्छादला जातो. यथा उल्बेन आवृतः गर्भः, जसा खोळेनी, वारेच्या खोळेनी गर्भ झाकलेला असतो. तथा तेन इदम आवृतम, त्याचप्रमाणे त्याने हे आच्छादलेले आहे. कोण हा तो? त्यांनी काय आच्छादलंय? काही म्हटलेलं नाहीये इथे, पण आधीच्या श्लोकांच्या संदर्भाने आपल्याला कळतं की तेन म्हणजे कामेन, म्हणजे त्या कामानी, आणि इदम म्हणजे ज्ञान किंवा विवेक. कामानी विवेकाला झाकलेलं आहे. आणि ते कसं झाकलेलं आहे हे सांगण्यासाठी 3 उदाहरणं दिली आहेत बरं का, 3 दृष्टांत. आपल्याला वाटतं की एकच गोष्ट सांगण्यासाठी 3 उदाहरणं द्यायची काय बरं गरज असेल, थोडी पुनरुक्ती असेल की काय. पण भगवंत आहेत ते, उगाचच्या उगाच कुठले शब्द वापरणार नाहीत. 3 उदाहरणं देण्यापाठीमागे कारण आहे. त्या 3 उदाहरणांच्या मध्ये एक सूक्ष्म असा गर्भितार्थ लपलेला आहे. आणि एकाच कामामुळे विवेक झाकला गेल्यामुळे कामाच्या 3 अवस्था उत्पन्न होतात.
एकापेक्षा एक त्या पुढे वरचढ कशा आहेत त्यात आपण त्याची उदाहरणं बघितली की कळेल, आणि म्हणून ती उदाहरणं सांगितलेली आहेत वेगवेगळी. तर ती 3 अवस्था आणि कामाच्या जाणून घेण्यापूर्वी, कधी काम म्हणजे काम विवेकशक्ती झाकणारा विकार आहे, आणि विषय वस्तूबद्दलची आसक्ती म्हणजे काम, ही 3 प्रकारची असते. इच्छा सुद्धा आपल्या 3 प्रकारच्या असतात. त्या कुठल्या? सात्विक, राजसिक आणि तामसिक. अगदी शारीरिक स्तरावरच्या विषयांच्या उपभोग घेण्याच्या इच्छा असतात, त्या अत्यंत हीन पातळीवरच्या आणि दुराचारी आपल्याला बनवणाऱ्या अशा इच्छा असतात. त्यांना म्हणायचं तामसी इच्छा. दुसऱ्या प्रकारच्या इच्छा असतात त्या सत्ता, संपत्ती, सामर्थ्य, कीर्ती, अधिकार वगैरे वगैरे मिळवण्याच्या ज्या महत्वाकांक्षा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठीची धडपड, त्या सगळ्या राजसी इच्छा असतात. आणि दिव्य परिपूर्णता, ईश्वरी साक्षात्कार ह्याच्यासाठी सुद्धा इच्छा आपल्या मनामध्ये असते. तर त्या ज्या इच्छा असतात आणि तसे प्रयत्न घडवून आणणाऱ्या ज्या इच्छा असतात त्यांना म्हणायचं सात्विक इच्छा. हे 3 इच्छांचे प्रकार झाले. आता आपण विवेकाबद्दल बोलणार आहोत. तर तो विवेक हा बुद्धीचा गुण मानला जातो की नाही? तर विवेक हा बुद्धीत प्रकट होतो. मग तो ज्या बुद्धीत प्रकट होतो ती बुद्धी सुद्धा 3 प्रकारची आहे. सात्विक, राजसिक, तामसिक. हे सगळं ना बुद्धी आणि म्हणजे सात्विक, राजसिक, तामसिक या 3 विभागात काय 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 गोष्टी कशा कशा विभाजित झालेल्या आहेत, हे सगळं पुढे 17व्या अध्यायात खूप सुंदर दिलेलं आहे. आणि 14व्या अध्यायात 14वा आणि 17वा या 2 अध्यायामध्ये सत्व, रज, तम हे 3 गुण, त्यांची लक्षणं आणि त्यांचा माणसावरती पडणारा प्रभाव याचा अत्यंत सुस्पष्ट आणि सखोल असं विवरण केलेलं. ते आपण तिथे येईल तेव्हा बघूया. आता फक्त मी बुद्धीच्या संदर्भातलं आणि इच्छेच्या संदर्भातलं जेवढं आहे तेवढं आपल्याला ह्या 3 उदाहरणं कळावीत म्हणून सांगायची गरज आहे. तेवढं सांगून आपण पुढे जाऊ. सात्विक बुद्धी काय असते? जी कर्तव्य आणि अकर्तव्य म्हणजे करण्यास योग्य काय आहे आणि करण्यास अयोग्य काय आहे त्याचं योग्य ज्ञान तिला असतं, ती सात्विक बुद्धी. राजसिक बुद्धीला हे चुकीचं ज्ञान असतं, अयोग्य ज्ञान असतं. आणि तामसी बुद्धीला एक्झॅक्टली अपोजिट वाटतं, म्हणजे जे धर्माचं आहे ते तिला अधर्म्य वाटतं आणि अधर्म्य असेल ते धर्म्य वाटतं. असं विपरीत ज्ञान निर्माण करणारी जी असते ती तामसी बुद्धी असते. आता ह्या पार्श्वभूमीवर आता आपण ही भगवंतांनी दिलेली 3 जी उदाहरणं आहेत ती आपण समजून घेऊया. पहिलं काय आहे? धूमेन वह्निः आव्रियते. धुरानी जसा अग्नी आच्छादित होतो. तर जोपर्यंत ज्ञान हे धडधडीत पेटलेल्या अग्नीच्या अवस्थेत आलेलं नसतं, त्याच्या अलीकडे म्हणजे अजून अर्धवट पेटलेल्या इंधनासारखं असतं, तोपर्यंत त्याच्यामध्ये धूर असणारच. छान अग्नी पेटेपर्यंत, तुम्ही चुली बघितल्यात का कोणी? चुलीमध्ये लाकडं घातल्यानंतर सुरुवातीला खूप धूर येतो. जोपर्यंत त्याला छान फुंकर घालून एकसारखं करून चांगला जाळ धडधडीत पेटत नाही तोपर्यंत तो अग्नी हा धुराने आच्छादलेला असतो. तसंच व्यवहार, उपभोग आणि मोठेपणाचं सुख याच्यामध्ये ज्ञानप्रवृत्ती झाकलेली असते. किंवा अर्धवट जाळण्यामध्ये, अर्धवट ज्वलनात जसा धूर निघतो तसं जोपर्यंत ज्ञानही अपरिपक्व किंवा अर्धवट अवस्थेमध्ये असतं तोपर्यंत त्याच्यावर विकारांचा धूर असतो आणि तो ज्ञानाला झाकून टाकतो. आता हा दृष्टांत आणखीन एक गोष्ट सांगतो, ती जरा आपण नीट समजून घेऊया. की जन्माला आल्यानंतर लगेच काही आत्मज्ञानाची प्रक्रिया सुरू होईल का? नाही. आधी आपण इंद्रियांच्या मार्फत ज्ञान मिळवणं, त्याच्या अनुकूल प्रतिकूल संवेदना, सुख दुःख, मग काय आवडतंय काय नाही, जे आवडतंय ते अधिक हवं, याच मार्गाने जातो. म्हणजे इंद्रिय आणि विषय यांचा संयोग आणि त्या संयोगातून निर्माण होणारं सुख किंवा दुःख ते आपल्याला आवडतंय का नाही आवडतंय, हाच सगळा खेळ चाललेला असतो. हे सगळं चालू असताना आपल्यामधली ज्ञानप्रवृत्ती ही सुप्तावस्थेमध्ये असते. तसं कुठल्याही लाकडामध्ये त्याला काहीतरी प्रक्रिया केल्याशिवाय त्याच्यातनं अग्नी नाही ना निर्माण होत. त्याच्यामध्ये अग्नी निर्माण व्हायची क्षमता त्या लाकडामध्ये असते, पण ती सुप्तावस्थेत असते. जेव्हा तुम्ही काहीतरी काडी पेटवून त्याला लावाल,
त्याच्यावर रॉकेल होता, चिंध्या घालाल, आणखीन काही कराल, तेव्हा तो अग्नी पेट घेतो. हे जसं अग्नी पेटवतानाची प्रोसेस आहे आणि त्या न पेटलेल्या लाकडामध्ये अग्नी जसा सुप्त अवस्थेमध्ये लपलेला असतो, तसाच आपल्यामध्ये सुद्धा ज्ञानप्रवृत्ती ही सुप्त अवस्थेमध्ये असते. आणि सुरुवात आपली जेव्हा जीवनाला होते, जसं जसं आपलं वय वाढत जातं, तसं तसं आपल्याला आपल्या सुखाच्या कन्सेप्ट आणि त्याची परिमाण ही बदलायला लागतात. सुख संवेदना ही जास्त तीव्र होतात, त्याच्याही जास्त काळ मिळाव्यात, जास्त सहज मिळाव्यात अशा इच्छा, त्याच्यासाठीचे विचार, त्याच्यासाठीची कृती, हे सगळं आपलं वय वाढत जातं, तसं तसं वाढत जातं. आणि मग कुठल्या तरी निमित्ताने आणि अर्थात प्रारब्ध कर्मानुसार आपलं प्रारब्ध असेल की आपल्यातली ज्ञानप्रवृत्ती जागृत व्हायला काहीतरी निमित्त घडेल तरच ते होतं, सगळ्यांचंच होतं असं नाही. त्याच्यामुळे अशा कुठल्या तरी कारणाने मग ती ज्ञानप्रवृत्ती जागृत व्हायला लागते. आणि मग तेव्हा शरीराला मिळणारं सुख, मनाला मिळणारं सुख, मोठेपणा यांच्याचसाठी फक्त आपण जगतोय हे बरोबर आहे का? की नाहीये बरोबर? किंवा ह्याच्यातनं मिळणारं सुखच खरं सुख आहे का? असे प्रश्न आपल्यालाच आतून पडायला लागतात. आणि त्याच्यातला पोकळपणा कुठेतरी जाणवायला लागतो. त्याच्या खरेपणाबद्दल, त्याच्यातनं जे सुख मिळतंय, त्याच्या खरेपणाबद्दल आपल्याला तीव्र शंका यायला लागतात. आणि ह्या ज्या शंका आणि त्याच्यावरच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, त्याच्यातूनच विचारांचा आणि विकारांचा धूर निर्माण होतो. आणि तो ज्ञानाच्या अग्नीला आच्छादित करत राहतो. जोपर्यंत लाकूड पूर्ण पेटत नाही तोपर्यंत त्या धुराशी हा सामना करावाच लागतो. पण मग त्या काळामध्ये जर उपासनेचा प्राणवायू मिळाला तर मग हा ज्ञानाचा अग्नी विझण्याची भीती राहणार नाही. एकदा का अग्नी पेटला की तो स्वतःला हवा तेवढा प्राणवायू घेतो, पण तो जोपर्यंत नीट पेटत नाही तोपर्यंत मात्र तो प्राणवायू सावधपणे पुरवावा लागतो. आणि ज्ञानस्थिती स्थिर होईपर्यंत सुख प्रवृत्तीशी संघर्ष करावा लागतो. ती फुंकणीने फुंकर घालून खटपट करून अग्नी पेटवण्याची जी स्टेज आहे ती स्टेज असते. तेव्हा उपासनेचा वारा आणि विवेकाची फुंकर अशा दोन गोष्टी ह्याला मिळाल्या तर मग तो अग्नी पुढे व्यवस्थित प्रज्वलित होतो. तर हा मग विचारांचा आणि विकारांचा धूर निघून जाऊन अग्नी प्रज्वलित होईल आणि पेटत राहण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आता ह्या उदाहरणावरून आपल्याला काय कळतं की सात्विक इच्छा सुद्धा, म्हणजे आता इथे ज्ञान हवं आहे, ज्ञान हवं असणं, ज्ञानाची ओढ असणं ही सात्विक इच्छा आहे. पण सात्विक इच्छा सुद्धा ही ज्ञानाला आवरण घालते. पण त्याच्यामध्ये एक बघायचं की धुराने जरी अग्नी झाकला गेलेला असला तरी सुद्धा तो पूर्ण झाकला गेलेला नसतो. तो थोडाफार दिसतो, अधूनमधून एखाद दुसरी ज्वाळी येत असते आणि त्या धुरातूनही त्या अग्नीच्या उष्णतेचा काही का होईना अनुभव हा येतच असतो. त्याची उष्णता हा जो मूळ धर्म आहे त्या अग्नीचा तो पूर्ण लपलेला नसतो, तो अनुभवाला येतो. धूर असला तरी असू देत पण उष्णताही असते. म्हणून ह्या अवस्थेला म्हणजे या धुरानी अग्नी झाकलेला असणं हे उदाहरण कामाच्या प्रारंभिक अवस्थेला दिलेलं आहे. की त्या थोडासा काम उत्पन्न झालेला असताना जर साधक सावध झाला तर तो काही उपासना करेल, काही भगवत भजन करेल, स्वधर्म पालन करेल आणि चांगल्या गोष्टींनी, चांगल्या उपासनेच्या माध्यमातून तो त्याची चित्तशुद्धी करेल. आणि ते चित्तशुद्धी झाल्यानंतर त्याच्यातला तो थोडा उत्पन्न झालेला काम हा लागलीच जिथल्या तिथे क्षीण होऊन जाईल आणि त्याचा विवेक तो काही काळाकरता झाकला गेलाय तो पुन्हा काम करू लागेल. म्हणून ही कामाची पहिली अवस्था आहे, असं आहे सुरुवातीची. आता पुढे दुसरं काय म्हटलंय, यथा आदर्श हा मलेन च. आदर्श म्हणजे आरसा. जसा आरसा हा धुळीने झाकला गेलेला असतो. आता हे उदाहरण आपल्या राजसिक इच्छांनी जे आवरण निर्माण होते त्याच्यासाठी दिलेलं आहे. राजसिक इच्छा म्हणजे कुठल्या सत्ता, ऐश्वर्य ह्या जास्त तीव्र इच्छा असतात आणि म्हणून त्याला दाट आवरण असं म्हटलंय. त्या दाट राजसिक इच्छांनी मनात निर्माण जे विक्षेप होतात किंवा तळमळ लागून राहते, मला ऐश्वर्य हवंय, मला सत्ता हवी, मला अधिकार हवाय, तर त्याच्यामुळे आपली शुद्ध बुद्धी कशी झाकली जाते हे त्या उदाहरणाने दाखवलेलं जाते. आता साधनेच्या
जो अपरिपक्व अशी अवस्था असते, त्याच्यामध्ये विषयांचं चिंतन कळत नकळत हे होतच राहतं. आणि त्यामुळे कामनेचा वेग जेव्हा वाढत जातो, कामना तीव्र व्हायला लागतात, तेव्हा मी साधक आहे, मी हे केलं पाहिजे, हे टाळलं पाहिजे, असा जो विवेक आहे ते तो विवेक झाकला जातो, ते ज्ञान शिल्लक राहत नाही. आणि अंतःकरणामध्ये नाशवान वस्तूंचं, सांसारिक प्रापंचिक वस्तूंचं आकर्षण आणि महत्व हे जास्त वाढतं. आणि त्यामुळे मग त्याच वस्तू हव्यात, त्या साठवाव्यात, त्याचा उपभोग घ्यावा आणि तो कायम सुखासाठी ते आपल्याकडे साठवून ठेवाव्यात, अशी कामना वाढायला लागते. आणि कामाची ही अवस्था ही पुढची पायरी, पण त्याला मध्यम अवस्था म्हटलेलं आहे. कारण जर आधीच्या उदाहरणाची तुलना केली, धुराने झाकलेला अग्नी, तर एक वाऱ्याची झुळूक जरी आली तरी तो धूर निघून जाईल. पण इथे धुळीने माखलेला आरसा असेल तर मात्र व्यवस्थित कापड घेऊन तो जोर लावून पुसायला लागेल. त्याशिवाय ते थोडं आवरण अजून आता दाट झालं. दुसरं म्हणजे धूर कितीही दाट असला तरी अग्नी त्याच्यातनं दिसतो, पण धुळीचा थर मात्र जाड असेल तर आपल्याला चेहरा दिसणार नाही, त्याच्यामध्ये आरशामध्ये प्रतिबिंब मुळेच दिसणार नाही. आता इथे आरसा हे अंतःकरणाचं प्रतीक आहे ना. ज्या अंतःकरणाच्या आरशाने आरशाच्या सहाय्याने आपलं मूळ स्वरूप आपण पाहू शकतो, त्याच अंतःकरणावर कशाची धूळ जमा झालीये, बाह्य गोष्टींनी मिळणाऱ्या सुखाचे संस्कार, त्याची जी धूळ निर्माण झाली आणि त्याच्यामुळे आपल्याला स्वरूपाचं मुखदर्शन होत नाहीये. तर तो आरसा पुसत पुसत आपल्याला सतत पुसावा लागतो. एका बाजूने पुसून दुसऱ्या बाजूला पोहोचेपर्यंत पुन्हा पहिल्या बाजूला पुन्हा धूळ साठवायला सुरुवात झालेलीच असते. आणि ह्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर काही दिवसांनी आपला खरा चेहरा आपल्याला आपल्या अंतःकरण रूपी आरशामध्ये दिसणं बंद होईल. म्हणून या कामाच्या या दुसऱ्या अवस्थेला मध्यम म्हणण्याचं अजून एक कारण आहे की आरशावर जवळ बसल्यामुळे आरशामध्ये आपल्याला चेहरा दिसणार नाही हे मान्य, चेहरा झाकला गेला, पण तिथे आरसा आहे हे ज्ञान तरीही आपल्याला होतच आहे. आरशाचं ज्ञान आहे, जरी चेहऱ्याचं ज्ञान होऊ शकत नसेल तरी. त्यामुळे अजूनही थोडी बरी परिस्थिती आहे. पहिल्यापेक्षा वाईट आहे, मागच्या उदाहरणापेक्षा वाईट आहे, पण अजून थोडी रिपेरेबल आहे असं म्हणू आपण. आता पुढचं उदाहरण, यथा उल्बेन आवृतः गर्भः, त्याप्रमाणे गर्भ वारेने वेढलेला असतो. आता हे उदाहरण आपल्यातील दिव्य तत्व हे विषयांच्या उपभोग घेण्याच्या शारीरिक पातळीवरच्या, त्याला आपण अत्यंत हीन दर्जाच्या पशुतुल्य अशा वासना किंवा तामसिक कामना, तामसिक कामनांनी कसं संपूर्णपणे झाकून टाकलेला जातं विवेक, ह्याच्यासाठी हे उदाहरण दिलेले. आता वारेने झाकलेला गर्भ कसा असतो, खूप ठीक आवरण आहे, ते संपूर्णपणे गुंडाळलं गेलेलं आहे, त्यामुळे त्याच्यातून आपल्याला आतला गर्भ दिसत नाही, मुलगा आहे का मुलगी ह्याचा पत्ता लागत नाही. त्यामुळे ही कामाची सगळ्यात वाईट अवस्था, ज्याला तृतीय अवस्था म्हटले, थर्ड स्टेज, की त्या अवस्थेमध्ये विवेक पूर्ण झाकला गेल्यामुळे चुकीचंच कर्म माणसाकडून घडतं. कारण विवेक पूर्ण झाकला गेलेला असल्यामुळे त्या कामनांचा वेग एवढा तीव्र असतो की तो माणसाचं अधःपतन खूप वेगाने घडवून आणतो. इथे बघा आपल्याला दुसऱ्या अध्यायातले ते 2 श्लोक आठवतील, जिथे ती पूर्ण एक अधःपतनाची परंपरा वर्णन केलेली होती. ध्यायतो विषयान् पुंसः संगहात संगस्ते शोपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, बुद्धिनाशात प्रणश्यति. पूर्ण गडगड गडगड सगळं आहे. एकदा काम उत्पन्न झाले, कामातून क्रोध, क्रोधातून सम्मोह, म्हणजे मग काय करावं काय करू नये याच्याविषयी द्विधा मनस्थिती होते. मग स्मृतिभ्रंश होतो. स्मृतिभ्रंश म्हणजे जे आपल्याला माहिती असतं काय करावं हे माहिती नसतं असं नाही, पण त्यावेळेला त्या स्मृतीचा आपल्याला उपयोग होत नाही आणि मग आपण त्याच्यामुळे चुकीच्या गोष्टी करत जातो. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश, आणि स्मरण हा बुद्धीचा फार महत्वाचा पैलू आहे. तोच जेव्हा हॅम्पर होतो तेव्हा बुद्धीचं काम नीट होत नाही, आणि मग एकदा बुद्धी जर नीट चालली नाही तर माणसाचा नाश हा अटळच आहे.
आता इथे आपण परत एकदा ते 3 दृष्टांतांचा क्रम बघूयात. अग्नीला झाकणारा धूर हा आपणहून जाणारा असतो किंवा थोडा वारा आला तरी जातो. तो अग्नीला चिकटून बसलेला नसतो. मग धूळ मात्र पुढे आरशाला चिकटून बसलेली असते आणि ती पुसल्याशिवाय जात नाही. पण आता या दोघांच्या बाबतीत बघितलं तर ही जरी आच्छादनं असली तरी त्या आच्छादनांखाली असलेले अग्नी आणि आरसा हे दिसतात तरी. पण खोळेनी मात्र गर्भ पूर्ण वेष्टिलेला असतो पण तो दिसतही नाही. त्यामुळे एकापेक्षा एक आवरण दृढ होत गेलेलं आहे प्रत्येक उदाहरणामध्ये. असा हा दृष्टांताचा क्रम आहे. ज्ञानाला आच्छादणं, ज्ञानाला चिकटून राहणं आणि शेवटी संपूर्ण गुंडाळून घेणं हे ती कामप्रवृत्ती करत असते. म्हणून ही 3 वेगवेगळी उदाहरणं देऊन अधिकाधिक काम कसा तीव्र होत जातोय ते इथे या श्लोकामध्ये दाखवलेलं आहे. आता ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ते आपण वाचूया. याच्या ओव्या 260 ते 262. जैसी चंदनाची मुळी गिवसोनी घेते व्याळी ना तरी उलवाची खोळी गर्भस्थासी. जसा चंदनाच्या मुळीला साप वेटाळून राहतो. व्याळ व्याळ म्हणजे साप आणि गिवसणं म्हणजे वेढा घालून पकडणं किंवा वेढा घालून बसणं. किंवा गर्भाशयाची खोळ गर्भाला वेढते. आपण या 3ही ओव्या एकत्र वाचू आणि मग त्याच्यातल्या एका ओवीवर बोलायचे ते मी नंतर बोलीन. कारण एकेका ओवीत एक पूर्ण वाक्य झालेलं नाहीये. अर्ध अर्ध असं तोडलं गेलंय. जैसी म्हटलंय ते तैसी येईपर्यंत आपल्याला पुढचं वाचायला पाहिजे. पहिल्या ओळीत काय सांगितलंय, जसं चंदनाच्या मुळीने साप वेटाळून राहतो किंवा गर्भाशयाची खोळ गर्भाला वेढते. अजून पुढे आहे, का प्रभावीण भानू धूमे वीण हुताशनू जैसा दर्पणू मळहीनू कहीच नसे. किंवा प्रभे वाचून सूर्य, धुरा वाचून अग्नी किंवा मळा वाचून आरसा कधीच आढळत नाही. इथे एक गोष्ट सांगायचा प्रयत्न केलाय की हे सगळं इनएव्हिटेबल आहे. हुताशनू म्हणजे अग्नी. अग्नी म्हटलं की धूर असणारच थोडा तरी. भानू सूर्य असेल तर सूर्याचं किरण किंवा त्याला प्रभावळ म्हणतात ती असणारच आहे. आणि आरसा असेल तर त्याच्यावर थोडी तरी धूळ बसणारच आहे. कायम आरसा काहीच न करता चकचकीत राहिला पाहिजे असं जर तुम्ही म्हणाल तर नाही होणार. रोज तुम्हाला डस्टिंग करावं लागतंच ना. का तुम्ही एकदा स्वच्छ चकचकीत खूप घासून पुसून स्वच्छ केल्यानंतर अनेक दिवस बघितलंच नाही त्याच्याकडे तर तो तसाच चकचकीत राहील, ही अपेक्षा जशी चुकीची आहे ते आपल्या लक्षात आणून देतात की हे वारंवार करण्याची गोष्ट आहे. एकदा दोनदा करून पुन्हा विसरून जाण्याची गोष्ट नाही. तैसे इहे विण एकले आम्ही ज्ञान नाही देखिले जैसे कोंडे निपा गुंतले बीज निपजे. तसं या कामक्रोधांचा ज्यात मुळीच गंध नाही असं ज्ञान अजून आमच्या दृष्टीस कधीही पडलं नाही. आम्ही ज्ञान नाही देखिले. जैसे जसं सालपटाखाली धान्याचं सकस बीज झाकलेलं असतं तसं ज्ञान हे नेहमी विकारांनी कामक्रोधासारख्या अनेक विकारांनी झाकलेलं असतं. तर इथे हा जो दृष्टांत दिलाय ना की बीज हे नेहमी आवरणामध्ये वरच्या फुलपटामध्ये झाकलेलं असतं आणि ते आपण हा नेहमीच म्हणजे हा आपल्याला अनुभव नेहमीच येतो की आपल्याला जर ते बीज हवं असतं, फुलपट नको असतं, म्हणून ते बीज काढण्यासाठी फुलपट रगडून काढावं लागतं. त्याला मळणी करावी लागते, मग ते पाखडावं लागतं, मग ते उडवावं लागतं, फेकावं लागतं आणि मग त्याच्यातनं धान्य निवडून ते घ्यावं लागतं. म्हणजे जेव्हा आपण ज्ञानाचं सार ग्रहण करायचंय तेव्हा या विकारांची झगडणं हा इनएव्हिटेबल पार्ट आहे. हा टाळता येणार नाही. तो खूप निगुतीने करण्याची गोष्ट आहे. म्हणून या एकाच दृष्टांतात महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी काय काय गोष्टी सांगितल्या ते बघूयात. की एक तर टर्फल म्हणजे आवरण हे असणारच. बी हवं असेल तर टर्फल काढावंच लागणार आणि टर्फल हे टर्फल म्हणून टाकूनच द्यावं लागणार.
त्याला धान्याचं महत्व देता येणार नाही. आणि टर्फलही ठेवीन आणि धान्यही खाईन, अशा दोन्ही गोष्टी तुम्हाला एकाच वेळी शक्य नाही. आणि अजून एक आणि खूप महत्वाची गोष्ट त्यांनी त्याच्यात सांगायचा प्रयत्न केलाय. ते माधवानंदांनी त्याचं स्पष्टीकरण दिल्यानंतरच ते कळलेलं आहे. अन्यथा नुसती ओवी वाचून आपल्याला शक्य नव्हतं समजणं, की बीज हे आवरणासहित असतं हे जरी खरं, तरी त्या आवरणामध्येच एक छुपा मार्गही असतो. जेव्हा बीज अंकुरतं तेव्हा तो अंकुर त्या टरफलामधूनच बाहेर पडतो की नाही, आणखीन कुठून बाहेर पडतो. आणि तेव्हा काही फार मोठी तोडफोड करावी लागते असं नाही, पण सुरुवातीला तो जो अंकुर असतो तो खूप नाजूक असतो. तेव्हा त्याच्यात ती शक्ती नसते ते टरफल फोडून बाहेर येण्याची. पण तो जरी नाजूक असला तरी त्या नाजूकतेमध्ये एक जिवंतपणाची उर्मी असते. आणि सतत प्रयत्नाचं सातत्याची पण एक पाठबळ असतं. त्या अंकुराला बाहेर पडायचं असतं. टरफल फोडून बाहेर पडायचं असतं, ही तीव्र इच्छा असते. आणि तो जो प्रयत्न असतो बाहेर पडण्याचा, तो अत्यंत सूक्ष्म असतो. त्यामुळे तो आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण तो असतो. कारण म्हणूनच तो कधीतरी अंकुर सक्षम होतो आणि तो जो प्रयत्न असतो, विशिष्ट दिशेनी, एका विशिष्ट दिशेनी असतो तो आणि सतत असतो. त्यामुळे त्याच्यातूनच त्या अंकुराला बळ मिळतं आणि एक दिवस अंकुर ते टरफल फोडून बाहेर येणं त्याला जमतं. हे नित्याच्या आपल्या बघण्यातलं उदाहरण आहे. तसंच हे जे आवरण आहे ते भोगप्रवृत्तींचे आहे आणि त्या भोगप्रवृत्तींच्या आवरणामधून आपला ज्ञानप्रवृत्तीचा अंकुर जो लपलेला आहे आपल्यामध्ये, तो जर बाहेर पडायचा असेल, त्याला एक सातत्य पाहिजे प्रयत्नांचं आणि तीव्र इच्छा. आणि एका विशिष्ट दिशेने ते प्रयत्न व्हायला हवेत. आज इकडे तर उद्या तिकडे असं नाही. हे आता अंकुराचे प्रयत्न एकाच दिशेने होतात. ते परमेश्वराचीच लीला आहे. ते सगळं इनबिल्ट ते सगळं ज्ञान आहे. पण आपले प्रयत्न थोडेसे हेरहायर होतात. कधी इकडे, कधी तिकडे. थोडं हे करून बघू, थोडं ते करून बघू. ह्याच्यामध्ये आपली दिशा थोडी इकडे-तिकडे सैरभैर ज्याला म्हणतो आपण तसे होऊ शकतो. ते सैरभैर न होता एक निश्चित ध्येय ठरवणं आणि सातत्याने हळू असेल, वेग कमी असलं तरी सातत्य पाहिजे आणि तिकडेच प्रयत्न मोठ्या जिद्दीने व्हायला पाहिजे. तर हे ज्ञानाचा अंकुर बाहेर पडू शकेल. असा खूप गर्भितार्थ जो आहे तो या ओवीचा माधवानंदांच्या कृपेने आपल्याला कळालेला आहे. आपण हा श्लोक एकदा पुन्हा वाचू आणि मग पुढच्या श्लोकाकडे जाऊ. ऐकूया धूमेनाव्रियत येत आहे ना ऐकू? धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्. आता पुढचा वाच. आवृत्यै ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणानलेन च. कामरूप महा अग्नी नव्हे तृप्त कधीचिचो जाण त्याचा सदा वैरी त्याने हे ज्ञान झाकिले. पदच्छेद करू आधी. आवृतम ज्ञानम एतेन ज्ञानिनः नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेण अनलेन च. आता अन्वयार्थ. च कौन्तेय आणि हे कुंतीपुत्रा एतेन दुष्पूरेण या कधीही तृप्त न होणाऱ्या ज्ञानिनः नित्यवैरिणा ज्ञानांच्या नित्यवैरी असणाऱ्या कामरूपेण अनलेन कामरूपी अग्नीने ज्ञानम आवृतम ज्ञानाला आवृत करून म्हणजे झाकून टाकलेलं आहे. फक्त मराठी अर्थ एकदा वाचते. आणि हे कुंतीपुत्र अर्जुना या कधीही तृप्त न होणाऱ्या आणि ज्ञानी लोकांचा नित्यवैरी असणाऱ्या कामरूपी अग्नीनं ज्ञानाला नेहमीसाठी झाकून टाकलेलं आहे. ज्ञानाला आवृत म्हणजे झाकून टाकलेलं आहे. आता इथे आपण एक एक शब्द बघूयात. आता सुरुवातीला कामरूपेण हा शब्द बघू.
काम म्हणजे जडाच्या संबंधाने होणारी सुखाची इच्छा, हे आपण बघितलेलेच आहेत या गोष्टी, फक्त जरा उजळणी करून मग पुढे जायचं. किंवा नाशवान संसाराविषयी थोडी सुद्धा महत्वबुद्धी असेल तर त्यालाही कामच म्हणतात. आणि जे आपल्याकडे नाही ते मिळवण्याची धडपड ही सुद्धा कामामुळेच होते. पण हा काम वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला दिसतो. तो कायम फक्त इच्छेच्या रूपाने दिसेल असं नाही. तर कुठल्या कुठल्या रूपाने तो आपल्याला, कुठल्या कुठल्या रूपात तो लपलेला असतो किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींच्या मुळाशी तो असतो, ते थोडंसं बघूयात. ते खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्या अंतःकरणामध्ये अनेक सूक्ष्म कामना लपलेल्या असतात आणि त्या आपल्याला सुद्धा कधी कधी माहिती नसतात की हे आपल्याला आवडतंय किंवा हे आपल्याला हवं होतं. एकदम कुठल्या तरी काहीतरी घटना घडते आणि मग ते आपल्याला समोर येतं. तर अशा ज्या सूक्ष्म दबलेल्या किंवा लपलेल्या अवस्थेत ज्या कामना असतात त्याला म्हणतात वासना. त्याला योग्य परिस्थिती निर्माण झाली की त्या वासना व्यक्त होतात. तसंच वस्तूंची आवश्यकता आपल्याला मनाला प्रतीत होणं, याला म्हणायचं स्पृहा. स्पृहा याविषयी आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पण मागे बघितलं होतं. नंतर वस्तू खूप छान आहे आणि मला खूप आवडली आहे, त्यामुळे ती मला असायला पाहिजे. ही पाहिजेच माझ्याकडे, असं जे वाटतं म्हणजे वस्तूची उत्तमता आणि त्याच्याविषयी वाटणारी प्रियता, याला म्हणतात आसक्ती. वस्तू मिळेल बरं का, ही आपल्याला मिळू शकते, अशी शक्यता आपल्या मनामध्ये निर्माण होणं, याला म्हणायचं आशा. आणि जर मिळाली तर ती अधिक अधिक मिळायला पाहिजे, कायम मिळायला पाहिजे, ह्याला म्हणायचं लोभ किंवा तृष्णा. आणि मग वस्तूची इच्छा अधिक वाढल्यानंतर ती आपल्याकडून याचनाही घडवू शकते. म्हणजे जो एक इच्छा म्हणजे काम जो असेल, तो जड वस्तूविषयी विशेषतः वाटतो त्याला काम म्हणतात. तो कुठल्या कुठल्या रूपाने आपल्या समोर येतो? वासना. वासना आपल्याला पटकन कळत नाहीत, त्या समोर आल्यानंतरच कळतात. पण त्या सुप्त रूपात असतात. वासना, स्पृहा, आसक्ती, त्याच्यानंतर आशा, तृष्णा आणि याचना. इतक्या रूपामध्ये काम हा वेगवेगळ्या वेळांना अभिव्यक्त होताना दिसतो. म्हणून कामरूपेण म्हणजे कुठल्या कुठल्या रूपांनी. आता पुढे काय म्हटलंय? दुष्पूरेण अनलेन. या कामरूपी अग्नीनी ज्ञान झाकून टाकलेलं आहे आणि मग त्याची 2-3 विशेषणं दिलेली आहेत. एक दुष्पूरेण हे एक आहे आणि ज्ञानिनः नित्यवैरिणा हे दुसरं विशेषण आहे, की कसा आहे तो काम. दुष्पूरेण अनलेन म्हणजे कधीही तृप्त न होणाऱ्या, पूर धातू. पूर्ण होऊच शकत नाही किंवा पूर्ण करण्यासाठी अतिशय कठीण म्हणजे दुष्पूर. कधीही तृप्त न होणाऱ्या अग्नीप्रमाणे असणाऱ्या कामानी. त्याला अग्नीची उपमा का दिली? सोपं आहे. अग्नीला अनल म्हटलंय. अनल म्हणजे न अलम, जो कधीही पुरे म्हणत नाही. कितीही त्याच्यात घाला, तूप घाला, हवीरद्रव्य घाला, आता बास असं तो म्हणतच नाही. येऊ दे. जेवढं ते घालाल तेवढ्या अग्नीच्या ज्वाळा भडकत असतात. म्हणून अग्नीची उपमा दिली, की जितकं तुम्ही जड वस्तूंचा भोग आणि संग्रह कराल, तितक्या त्या कामना पूर्ण न होता अधिकाधिक वाढतच जातात. पुन्हा तुला ₹100 मिळाले, तर आपल्याला ₹1000 ची भूक निर्माण होते. आणि मग ती जी भूक निर्माण होते, तेव्हा आपल्याला ₹100 मिळाल्याचा आनंद नाही राहत. आपल्याकडे ₹900 कमी आहेत, ह्या दुःखात आपण बुडून जातो. 1000 मिळाले तर 10,000 हवे असतात. मग 900 कमी आहेत, त्याच्यावर आपला फोकस असतो. 10,000 मिळाले तर 1,00,000 हवे असतात. 90,000 कमी आहेत. म्हणजे खरं म्हणजे आपल्याला फायदा होतोय बरं का. आधी 100 मिळाले होते, मग 1000, मग 10,000, मग लाख. पण लाभ जरी वाढला, तरी तृप्ती मात्र वाढत नाहीये. अतृप्ती आणि तृष्णाच वाढतीये. कारण अभावाची जाणीव वाढतीये. अजून एवढं एवढं नाहीये. इथेच आपण अडकलेलो आहोत. आणि म्हणून कारण कामना ही कधीही पूर्ण न होणारी गोष्ट आहे. म्हणून असं म्हणतात, की कामना रहित व्हायचं असेल, तर कामनांची पूर्ती करण्याच्या मागे लागू नका. त्या पूर्ण होणारच नाहीये. मग काय करावं लागेल? तर कामना समाप्त करणं. कामना आहे तिथे जिरवणं. तिथे उपटून ते मूळ फेकून देणं. हाच त्याच्यावरचा एकमेव उपाय आहे. मी एवढ्या कामना पूर्ण झाल्या, की मग माझी तृप्ती होईल. चुकीचं विधान आहे. हे कधीच शक्य नाहीये. त्यामुळे त्या ज्या 3 अवस्था मागच्या श्लोकामध्ये सांगितल्या, त्यातल्या
प्राथमिक अवस्थेमध्ये कामना ओळखणं आणि तिथेच ती थांबवणं हा कामनांच्या विळख्यातून बाहेर पडण्याचा उपाय आहे. आणि म्हणून पुढचं विशेषण आहे, ज्ञानीनः नित्यवैरिणा. ज्ञानींचा नित्यवैरी. तर ज्ञानी हे पद कोणासाठी वापरलंय, तर साधना करणारा विवेकशील साधक किंवा ज्ञानाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचत आलेला जो आहे साधक, त्याला ज्ञानी म्हटलंय. त्याचाच का बरं नित्यवैरी? कारण विवेकयुक्त साधक असेल तर तोच या कामरूपी शत्रूला शत्रू म्हणून ओळखतो. जेव्हा शत्रू म्हणून ओळखाल तेव्हाच त्याच्याशी दोन हात करू शकाल. शत्रू वाटलाच नाही तर, जसा अज्ञानांना तो शत्रू वाटतच नाही. म्हणजे तो ज्ञानींचा नित्यवैरी आहे म्हणजे अज्ञानींना मदत करणारा आहे असा त्याचा अर्थ नाहीये. पण ज्ञानींना कळतोय की तो वैरी आहे. कारण कारण ज्ञानीला सुद्धा काम चुकलेलंच नाही ना, कारण त्याला प्रारब्ध आहेच. प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठी त्याला स्थूल सूक्ष्म शरीर आहे. म्हणजे प्रारब्धानुसार त्याला कधीतरी कुठल्या तरी इच्छा निर्माण होणार आणि त्या इच्छामुळे म्हणजे त्या कामनेमुळे तो विषयांच्या मागे जाणार. पण जेव्हा हे घडतं, प्रारब्धामुळे त्याच्या मनामध्ये काम उद्भवतो आणि तो त्याला विषयामध्ये गुरफटवून टाकतो, तरी तेव्हा सुद्धा त्या विषयांचा उपभोग घेत असताना सुद्धा त्या ज्ञानीला हे माहिती असतं की ह्या कामनेमुळे आपण हे सगळं करतोय किंवा हा काम आपल्याला अडकवायला बघतोय, ही जाणीव त्याच्या मनामध्ये, हा विवेक त्याच्या मनामध्ये जागृत असतो आणि त्यामुळे त्याला सतत दुःख आणि पश्चात्ताप वाटत असतो. कारण की तो आता ज्ञानाच्या मार्गावर बऱ्यापैकी पुढे गेलेला आहे. त्यामुळे त्याची वृत्ती स्वरूपाकार व्हावी म्हणून त्यांनी खूप धडपड केलेली आहे. आणि त्या प्रयत्नात काही अंशी तो सफल होत असतानाच विषयांच्या काही कामना उद्भवल्यामुळे तो तिथपासून गडगडायला लागलाय. तिथपासून त्याची जी चित्तवृत्ती त्यांनी स्थिरावण्याचा प्रयत्न केलाय ती तिथून ढळलीये आणि ती आता विषयाकार झालेली आहे. जी इतका काही काळ मोठ्या प्रयत्नांनी स्वरूपाकार झालेली होती ती आता छोट्याशा कामनेच्या किड्यामुळे विषयाकार झालेली आहे आणि ह्याच्यामुळे तो उद्विग्न आहे. अरे अरे, मी एवढे प्रयत्न करून याला पोचलो आणि एका कामनेमुळे मी तिथून खाली पडू पाहतोय. ही अस्वस्थता त्याला कामना ही आपला नित्यवैरी आहे हे सांगण्यासाठी पुरेशी असते. आता इकडे अज्ञानींचं काय होतंय, त्यांना मात्र भोगामध्ये ते आसक्त असल्यामुळे त्यांना कामना म्हणजे आपला मित्रच वाटतो. कारण काय, कारण विषयांचा भोग घेताना त्यांना सुख मिळतंय, मग कामनेमुळे सुख मिळतंय, मग तो माझा मित्र आहे. पण तो भोग घेतानाच सुख वाटतंय. काही काळानंतर जर ते अमर्याद त्याचा भोग घेत राहिलात तर त्याचे परिणाम शेवटी दुःखामध्येच होणार आहे. पण तो एक ना एक दिवस होतोच. आणि जेव्हा ते होतो तेव्हा कामना ही त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे अज्ञानींसाठी सुद्धा वैरीच ठरते. पण अज्ञानींचा विवेक जागृत नसतो. त्यामुळे त्यांना ते कळत नाही की हे कामना असल्यामुळे आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोय. ते मग कामाच्या आहारी जातात आणि सकाम कर्मानुष्ठान करतात. त्याच्यामुळे त्यांच्या वासना वाढतात. काही वेळेला चुकीच्या वासना जास्त वाढतात आणि मग त्या जन्म मरण रूपी दुःखाच्या फेऱ्यामध्ये ते कायमचे अडकून बसतात. आणि म्हणून म्हटलंय आवृतम ज्ञानम एतेन. एतेन म्हणजे या कामेनं, या कधीही पुऱ्या न होणाऱ्या कामनेनी हे ज्ञान आवृत झालेलं आहे. कारण चांगलं वाईट, सद्गुण दुर्गुण, कर्तव्य अकर्तव्य हे ह्याचं ज्ञान किंवा विवेक हा सर्व माणसांमध्ये काही प्रमाणात तरी असतोच असतो. पण तो असूनही तो बाजूला पडतो आणि तो माणूस जे चुकीचं वागतो बोलतो ते कामनेमुळे त्याचं विवेक आणि ज्ञान हे झाकून टाकल्यामुळे. आता इथे दोन प्रकारचं ज्ञान झाकलं जातं. कुठलं ते दोन प्रकारचं ज्ञान? पहिलं, भोगामध्ये सुख नसून त्यागामध्ये सुख आहे हे ज्ञान. आणि दुसरं, संपूर्ण संसार हा क्षणभंगूर आहे. ही दोन ज्ञान जेव्हा झाकली जातात तेव्हा विवेक झाकला जातो आणि कामना आपलं बिघडवू शकते, कामना आपलं अधःपतन करू शकते. आता हे त्यागामध्ये सुख आहे हे कसं काय ते थोडं आपण जरा समजून घेऊ. कारण आपल्याला सर्वसामान्य समज असाच आहे की भोगामध्ये सुख आहे
ही सर्वसाधारण सगळ्यांची समजूत असते, पण ती कशी खरी नाहीये त्याच्यासाठी आपण जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती अशा ज्या 3 अवस्था असतात, त्या अवस्थांमध्ये आपण जे वेगवेगळे अनुभव घेत असतो, त्या अनुभवांचं थोडंसं परीक्षण करू, थोडं विश्लेषण करू, त्याचा अभ्यास केला की आपल्याला कळेल की भोगात सुख नसून त्यागामध्येच सुख असतं. आता जागृत आणि स्वप्न या 2 अवस्थांमध्ये आपण भोग पदार्थांच्या संबंधांपासून सुख किंवा दुःख आपल्याला मिळतं. जागृत अवस्थेत तर होतं हे आपल्याला काही वेगळं सांगायलाच नको. पण स्वप्नात सुद्धा आपण भोगच भोगत असतो. ते सूक्ष्म शरीर भोगत असतं. स्थूल शरीरापर्यंत ते येत नाही काही प्रमाणात. कधी-कधी येतं. म्हणजे आता आपण स्वप्नामध्ये जर एखादा मोठा डोंगर चढून गेलो असलो, तर जागा झाल्यावर आपण दमलेलो असतो. खरं तर स्थूल शरीराने काहीतरी हालचाल केलेली असते का? नसते केलेली. ते शांत बिछाण्यावर पडून असतं. पण तरीही आपल्याला दमण्याचा अनुभव येतो. तो सुद्धा भोग भोगलाच जातो सूक्ष्म शरीराने त्यामुळे. त्यामुळे भोग पदार्थांचा संबंध इंद्रियांची येणं आणि त्याच्यामधून सुख-दुःख होणं, ह्या गोष्टी जागृत आणि स्वप्न या 2 अवस्थांमध्ये घडतात. सुषुप्तीत काय घडतं? सुषुप्तीमध्ये भोग पदार्थांची स्मृती थोडीही नसते, कणभरही नसते. स्थूल सूक्ष्म शरीर पूर्णपणे विथड्रॉन असतात. त्यांची कुठलीही ऍक्टिव्हिटी नसते आणि तरीही तिथे सुखच होतं आणि दुःख अजिबात होत नाही. इथे आपल्याला कळतं की भोगातनं सुख नसतं. एक पहिला मुद्दा. आणि दुसरं, जागृत आणि स्वप्न ह्याच्यामध्ये भोग भोगून मनुष्य थकतो. पण सुषुप्तीमध्ये मात्र छान झोप, जेवढी सुषुप्तीचा काळ जास्त असेल, तेवढा थकवा दूर होतो आणि तितकं जास्त तुम्हाला ताजंतवानं फ्रेश वाटतं. ह्याच्यावरून हे सिद्ध होतं की पदार्थांच्या त्यागात सुख आहे, पदार्थांच्या भोगात सुख नाही. अजून थोडंसं पुढचं विश्लेषण ऐकूया. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची कामना होते, समजा काही धनाची होते, इतके इतके रुपये असतील, तर धनाची कामना जेव्हा होते, तेव्हा ते धन मनाद्वारा पकडलं जातं. हा, आणि जेव्हा धन हे बाहेरून आपल्याला प्राप्त होतं अखेर एकदा आपल्या प्रयत्नांनी, तेव्हा मनाने पकडलेल्या धनाचा त्याग होतो. म्हणजे मन त्या धनाला सोडून देतं. मिळालं आता असं म्हणून ते सोडून देतं आणि तेव्हा सुखाचा भास निर्माण होतो. म्हणजे वास्तविक काय झालं, सुखाचा अनुभव हा बाहेरून धन मिळाल्यामुळे झाला नाही, तर मनाने जे धन ही कन्सेप्ट पकडलेली होती, तो विषय पकडलेला होता, तो सोडल्यामुळे सुख झालं. पण आपल्याला काय वाटतं, धन मिळाल्यामुळे. तर तुम्ही की धन मिळालं तेव्हाच तर सोडलं मनानी, मग असं कसं म्हणता? पण जर धनाच्या मिळण्याने सुख झालं असतं, तर मग ते कायम धन जोपर्यंत आहे तोपर्यंत टिकायला पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. धन असलं तरी अजून कुठल्या तरी गोष्टीची तळमळ निर्माण होऊन ते पुन्हा दुःखाच्या पातळीवर मनुष्य उतरतोच. तेव्हा धन जवळ असताना दुःख व्हायलाच नको. पण तसा अनुभव नाही, ते दुःख होतं. म्हणून धन जवळ असतानाही जर दुःख होत असेल, तर आपण जे मगाशी म्हणलं विधान, की मनाने त्याचा त्याग केल्यामुळेच सुख झालं, हे आपण खरं म्हणायला पाहिजे. आणि हे का होतं? धन जवळ असताना सुद्धा दुःख, तर ते कधीतरी संपणार आहे. एक तर आता धन कशाकरता आपल्याला हवंय? त्याच्यात तर पुढे काहीतरी करायचंय. ते वापरायचंय. आणि ते वापरल्यानंतर ते संपणार आहे. ते काही असं नुसतं पूजा करायला ठेवलंय का? नुसतं पेटीत ठेवायचं, पेटी उघडायची, रोज त्याच्याकडे बघायचं, हां, धन आहे, छान, आनंद. ह्याच्यासाठी आपण धन मिळवतच नाही ना. काहीतरी त्या धनातनं पुढे आपल्याला करायचं असतं आणि त्याच्यातनं आनंद घ्यायचा असतो. आणि त्यामुळे ते धन कधीतरी संपणार असतं. आणि ते धन संपलं की पुन्हा दुःख उत्पन्न होणार असतं. म्हणजे आपण अजून एक गोष्ट जी विसरतो, ती म्हणजे संपूर्ण संसार हा क्षणभंगुरच आहे. मग ते धन असेल, जमीन असेल, आपलं शरीर असेल, जे म्हणून काही सांसारिक पदार्थ आहेत, ते सगळेच्या सगळे हे प्रत्येक क्षणात विनाशाकडे धावतायत आणि आपल्यापासून दूर जातायत आणि आपण त्यांच्या पाठीमागे पळतोय. ते आपल्यापासून दूर जातायत. पण भोग भोगत असतो जेव्हा आपण, तेव्हा त्याच्या क्षणभंगुरतेचं ज्ञान आपल्याला राहत नाही. ते जणू काही आपल्याला कायमच मिळणार आहे असं असं समजून आपण त्याच्यात समरस होतो
आणि ते संपले की आपला तो झटका बसतो की अरे हे संपलं, मग परत आपण ते मिळवायला लागतो. मग पुन्हा आपण कर्माच्या फेऱ्यामध्ये अडकतो. त्यामुळे पदार्थाला नित्य आणि स्थायी समजल्याशिवाय भोग होऊच शकत नाही. आणि म्हणून साधारण मनुष्यांचं तर सोडाच, पण साधक सुद्धा भोगांना नित्य मानतात आणि त्याच्यामुळे ते फसतात. आणि याचं कारण ते का फसतात? साधक असतात ना ते, त्यांचा पुरेसा अभ्यास असतो. तो तात्पुरता कामना जेव्हा तीव्र होते, तेवढ्या कालापुरता त्यांचा नित्यानित्य विवेक हा झाकला जातो. जो ज्ञानमार्गावरच्या साधकांसाठी तो नित्यानित्य विवेक किंवा आत्मानात्म विवेक असं म्हणतात त्याला, की काय आत्मवस्तू आहे आणि काय अनात्म वस्तू आहे. अनात्म वस्तू ही अनित्य आहे आणि आत्मवस्तूच फक्त नित्य आहे आणि आपल्याला फक्त नित्याच्याच मागे जायचं आहे. नित्यच मिळवण्यासाठी धडपड करायची आहे. हा विवेक जेव्हा सुटतो तेव्हा फसायला होतो. आता आपण म्हटलं की काम हा नित्य वैरी आहे. तर ती कामप्रवृत्ती वैरी का म्हणते? कारण ती आपलं अहित करते. पण प्रत्येकच कामना ही अहित करणारी असेल का? म्हणजे काही कामना ही धर्माला धरून असेल, तर मग काय हरकत आहे? त्यांनी काय अहित होईल? नाही होणार काही. जर धर्माला धरून असेल, पण धर्माला धरून आहे म्हणून तुम्ही जर फारच अतिरेक करायला लागलात आणि त्याचं अति सेवन करायला लागलात, तर मग धर्मीय काम सुद्धा वैरीच होईल. अमर्याद कुठलीच गोष्ट करायची नाहीये, ही गोष्ट वारंवार लक्षात ठेवण्याची आहे. मग धर्माने परवानगी दिली ना, त्याला काय होतं? आता हे आपण उपासांच्या बाबतीत करतो. उपासांच्या दिवशी आपण अमुक पदार्थ खायचे, अमुक पदार्थ खायचे नाही. मग खाण्यासाठी काही काही पदार्थ अलाउड असतात आणि ते छान चविष्ट पण असतात. त्यामुळे धर्माने चविष्ट पदार्थ खायला काही नाही म्हटलेलं नाहीये. पण म्हणून जर आपण अतिरेक केला आणि ते असे चापून खाल्ले, तर काय होईल? एकतर ते पोटाला त्रासदायक असतात सगळे उपासाचे, म्हणजे शारीरिक पातळीवरती ते आपल्याला त्रास देतील. ऍसिडिक असतात, ते पचायला जड असतात आणि त्यामुळे झोप येते. आणि उपवासाचा दुसरा अर्थ असतो की तुम्ही त्या कालामध्ये तसे खाणं पिणं मर्यादित करायचं असतं की हे खाऊ नका. तसं तुमचं वागणं, बाकीचं आचरण पण मर्यादित करायचं असतं. काही देवाची उपासना करायची असते, कुठला जप करायचा आहे, कुठलं स्तोत्र म्हणायचंय. तर ही जी काही साधनं असेल, ती जड पदार्थ चापून खाल्ल्यानंतर तुमच्या हातून कशी होऊ शकेल? नाही होऊ शकणार. त्यामुळे काम हा जर अधर्म्य असेल, म्हणजे त्या उपासातला जो मूळ हेतू आहे, त्या हेतूला बाधा येईल. म्हणजे तुमचं अहित होईल. म्हणजे धर्म्य काम सुद्धा जर अमर्यादित स्वरूपात तुम्ही त्याच्या आहारी गेलात, तर तो तुमचा वैरीच ठरेल. असं अजून एक मुद्दा हा माधवानंदांनी आपल्याला लक्षात आणून दिलेला आहे, की हा सहसा लक्षात येत नाही. धर्माला धरून आहे, मग काय करूया, असं आपण गृहीत धरतो. पण धर्माने काय केलं बाबा, सगळ्यांनाच अगदी निर्जळी एकादशी नाही जमणार, पण ठीक आहे मग थोडंसं हे खा. अगदीच तुम्हाला अगदी उपाशी बसतात आणि तुम्हाला भूक सहन होत नसेल, तरी तुमची उपासना होणार नाहीये नीट. म्हणून ते धर्माने अलाव केलेलं आहे तुम्हाला, की ठीक आहे थोडंसं खा, म्हणजे तुमच्या चित्तवृत्ती शांत राहतील आणि मग तुमचं मन एकाग्र होईल. तुम्ही जे काही उपासना करताय ते काही चापून खाण्यासाठी ती सूट दिलेली नाहीये, हे विसरून चालणार नाही. आता आपण ज्ञानेश्वरी वाचूया. 263 ते 265. तैसे ज्ञान तरी शुद्ध, परी इही असे प्रवृद्ध, म्हणून ते अगाध होऊनी ठेले. तसे ज्ञान स्वतः शुद्धच असते, पण यांच्या दडपणाने गूढ होऊन राहते. आता मागच्या श्लोकात जे दिलेले दृष्टांत आहेत की नाही, की ते मूळ पदार्थांवर असलेली आवरण ही त्या पदार्थांना जरी आच्छादत असली, तरी त्या पदार्थांच्या मूळ स्वरूपात ती काही खराबी करत नाहीयेत बरं का. पुसल्यानंतर आरसा परत स्वच्छ राहतो. आरसाचा पाराच उडला, ही गोष्ट धुळीमुळे होत नाहीये. ती फक्त आच्छादलेली आहे आणि ती स्वच्छ होऊ शकणाऱ्यातली आहे. आरशाला धक्का लागलेला नाहीये. धुरामुळे अग्नीला धक्का लागलेला नाहीये किंवा वारेने आपल्या गर्भातलं उलट संरक्षणच होतंय खरं तर त्या ह्याच्यामध्ये.
मी त्यातल्या आतलं स्वरूप हे इंटॅक्ट आहे. म्हणून ते म्हणतात की तैसे ज्ञान तरी शुद्ध. बाहेरची कामप्रवृत्तीनी जो विवेक झाकला गेलाय त्यांनी आतलं ज्ञानाचं शुद्धतेमध्ये काहीही बिघाड झालेला नाही. ही गोष्ट सुरुवातीलाच ते विवरणामध्ये सांगायला सुरुवात केली. शब्द कसे वापरलेत बघा. ज्ञान तरी शुद्ध, परी इही असे प्ररुद्ध. प्ररुद्ध म्हणजे आच्छादित. मध्ये तर प्रतिबंध निर्माण झालेला आहे. बघण्यापासून रोखलं जातंय. म्हणून ते अगाध. ज्ञान आहे तसंच शुद्ध आहे, पण ते मधल्या अडथळ्यामुळे तुमच्या लक्षात येत नाहीये, तुम्हाला समजत नाहीये, अनाकलनीय असं झालेलं आहे, म्हणजे अगाध. मग आता या आच्छादनांना दूर करू आणि ते ज्ञान पाहू असं जर कोणाच्या मनात आलं आणि तसा जर प्रयत्न केला तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात पुढच्या ओळीमध्ये ते बघू शकता कळेल. बरे, आधी यांना जिंकावे आणि मग ज्ञान संपादन करावे. ओळी वाचायची राहील. आधी याते जिणावे मग ते ज्ञान पावावे, तव पराभवो न संभवे रागद्वेषा. बरं, आधी यांना जिंकावं, रागद्वेषानं जिंकावं आणि मग ज्ञान संपादन करू असं म्हटलं तर कामक्रोधादी राक्षसांचा पराभव होण्याचा संभवच नाही. आपण पुढची पण ओवी वाचू आणि मग एकत्रित त्याचा अर्थ थोडासा बघू. याते साधावया लागी जे बळ बाणी जे अंगी, ते बंधन जैसे आगी सावावो होय. यांना मारण्यासाठी अंगी सामर्थ्य आणा असं म्हटलं तर जसं जळणाचं लाकूड आगीला मदतच करतं. आता इथे गंमत झाली आहे. 39व्या श्लोकातली ही तिसरी ओवी झाल्यानंतर सुद्धा ना त्याच्यातलं वाक्य पूर्ण झालेलं नाहीये. त्याचं वाक्य 40व्या श्लोकातल्या पहिल्या ओवीमध्ये पूर्ण होते. पण आपण आतापर्यंतच्या ओव्यांचा जरा अर्थ बघू की रागद्वेषांचा पराभव होत नाही म्हणजे काय, का त्यांना जिंकलं जात नाही. तर महाराज असं म्हणतात की ह्यांना जिंकण्यासाठी अंगी आपण बळ आणू, काहीतरी प्रयत्न करू. जर आपण प्रयत्न करायला गेलो तर ते प्रयत्न आपल्याला सहाय्यभूत न होता रागद्वेषांनाच सहाय्यभूत होतात. म्हणजे शत्रूला जिंकण्यासाठी तुम्ही सैन्य आणलंय तर त्या शत्रूलाच जर त्या सैन्याने मदत करायला सुरुवात केली तर तुम्हाला जय कसा मिळणार, तो शत्रू जिंकला कसा जाणार. इथे एक उदाहरण सांगते म्हणजे त्यांना नक्की काय म्हणायचं ते कळेल. परमपूज्य बाबासाहेब बेलसरे हे फार मोठे साधक होते आणि त्यांनी त्यांच्या एका ग्रंथात हा त्यांचा अनुभव लिहून ठेवलाय की कामाशी सामना करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्यांनी काममानसशास्त्राचा अभ्यास सुरू केला. आणि मग तो अभ्यास करता करता काही दिवसानंतर त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की ते शास्त्रीय सिद्धांत, त्याच्यातलं विवेचन ह्याच्या आकलन कमी व्हायला लागलं. त्याच्याकडचं लक्ष कमी होऊन त्यात जी उदाहरणं दिली होती त्या उदाहरणामध्ये जे कामतृप्तीचे विकृत काही मार्ग सांगितले होते त्याचीच त्यांच्या मनाला चटक लागली आणि तिकडच त्यांचं लक्ष वळायला लागलं. आणि मग ते अर्थात ते उच्च प्रतीचं साधक असल्यामुळे त्यांना हे पटकन लक्षात आलं की आपण करायला काय गेलोय आणि प्रत्यक्षात होतंय काय. म्हणजे हे इतकं जटजट होत असतं की इतकं त्या परमार्थाच्या मार्गावर तुम्हाला सावध व्हायला लागतं. म्हणून ते म्हणते साधावया लागी म्हणजे मारण्यासाठी आणि सावावो म्हणजे सहाय्य, की कामप्रवृत्तीला जिंकण्यासाठी विवेकांचं किंवा विचारांचं बळ वापरण्याचा प्रयत्न माणसाला करायचा आहे. पण हे विचार करत असताना ह्याचा त्याग करायचाय बरं का, ह्याचा त्याग करायचाय असं 10 वेळेला म्हणताना त्याच मनामध्ये गोळवलं जातंय. हा आपण मागे पण एकदा बघितलेला आहे. दुसऱ्या अध्यायातला कुठला श्लोक ते आठवत नाही. पण उपभोग वृत्ती कमी करायची आहे म्हणून त्याचाच जास्त. आणि ह्याचा एक सोपा हे सांगते उदाहरण. जो पदार्थ आपल्याला खायचा नसतो त्याची आपल्याला सगळ्यात जास्त आठवण होते. उपासाच्या दिवशी तर हमखास हे होतं, ते नाही खायचं, ते नाही खायचं असं 10 वेळेला आपण म्हणतो. म्हणजे ते 10 वेळा तुम्ही त्याची आठवण काढली ना, एकदा सुद्धा आठवण यायला नाही पाहिजे होती. इथे तुम्ही 10 वेळेला 12 वेळा तेच चाललंय. तर ते काय सोडायचं ह्याचा विचार हजारदा मनात येऊन जातो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की त्यागे भोग माझ्या येतील अंतरा, मग मी दातारा काय करू.
त्याग करायचंय मला, पण मला भोगांच्या स्मृती एवढ्या तीव्र आहेत की तेच माझ्या मनात पुन्हा पुन्हा येतंय, तर मी आता काय करू? हतबल आहे मी त्याच्यापुढे. आता इथे एक थोडीशी एक रवींद्रनाथांची कविता आहे, पण मी ती पुढच्या वेळेला सुरुवातीला वाचेन, कारण आता 5 वाजून गेलेत का जस्ट वाजलेत मला वाटतं 5. पण ती फार सुंदर आहे. म्हणजे अं, वासनांना ईश्वर सेवेत लावावं वगैरे अशा जी शिकवण असते, त्याच्यात सुद्धा कसा प्रॉब्लेम आहे आणि किती सावधगिरी नाही बाळगली तर वासनांना ईश्वर मार्गे लावता लावता आपण वासनांच्याच आहारी कसे जाऊ, हे सांगणारी एक सुंदर कविता आहे. पण ती जरा शांत सावकाश वाचायला पाहिजे, त्यामुळे ती आपण पुढच्या वेळेला वाचू. म्हणजे हा एकंदरीतच मार्ग हा किती कठीण आहे आणि अक्षरशः डोळ्यात तेल घालून त्याच्यावर चालावं लागतं. नाहीतर कधी तुमचा म्हणजे तुम्ही करायला जाताय एक आणि होतंय भलतंच. असं कधी होईल हे तुमच्या सुद्धा लक्षात येणार नाही. हे आपल्याला ही सगळी मंडळी माधवानंद, ज्ञानेश्वर महाराज हे सारखं सावध करतायत, की हे करताय तुम्ही, पण याचं भान ठेवा. त्यामुळे आज इथे आपण थांबू. बाकी आपला हा पूर्ण झालेला आहे 39वा. फक्त ती शेवटची कविता फार सुंदर आहे. त्यामध्ये मला तुम्हाला ऐकवायचीच आहे. मग मजा येईल तुम्हाला ऐकताना. थांबूया. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरिः ॐ. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ.